हाय मित्रांनो, आज आपण बघूया नागपुरी सावजी मटण पाया रेसिपी। चला तर मग आपण बनवूया मटण पाया रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य: खोबरं, शेंगदाणा कूट, पालक, कोथिंबीर, थोडंसं आलं, लसूण, चिरलेला कांदा आणि खसखस। हे सगळं आपण तव्यावर तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आता तवा थोडा गरम झाला की त्यात कांदा टाकूया। कांदा चांगला परतून घ्यायचा, छान लाल होईपर्यंत तो परतल्यावर त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। थोडंसंच घ्यायचं आहे खोबरं चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये खसखस आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा। ह्यानी रस्सा थोडासा घट्ट येतो आणि ग्रेव्ही दाट होते। हे सगळं छान भाजून घेतलेलं आहे बघा इथे। आणि हा पालक आणि कोथिंबीर सगळं मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण हे मटण पाया धुवून घेऊ। मटण पाया भाजून आणलेले आहे। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे 4 पाय आहे। याला नागपूरमध्ये खूर म्हणतात। सावजी खूर हे फार आवडीने खाल्ले जातात इकडे। आता आपण तेल तापत ठेवू। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे अंदाजाने। आणि त्यामध्ये तेजपान टाकून घेतलेलं आहे। तेल तापल्यावर आता वाटलेला अद्रक लसूण पेस्ट आणि सांबार आणि पालकाची पेस्ट आपण यामध्ये टाकत आहोत। कांदा, खोबरं, पालक पेस्ट हे आपण सगळं एकत्र वाटलेलं होतं आणि आलं लसणाची पेस्ट वेगळी करून ठेवलेली होती। ते सगळं आता तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, हे मीठ, काळा मसाला, हळद, लाल तिखट, धनेपूड, कस्तुरी मेथी आणि हा आहे नागपुरी सावजी मसाला। हे खड्या मसाल्याचं मिश्रण असतं। यानेच खास सावजी टेस्ट येते आणि तो विशिष्ट काळा रंग असतो तोही या खड्या मसाल्याच्या पेस्टमुळेच येतो। आता हे सगळं तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे। मसाला आणि तेल वेगळं होईपर्यंत छान परतून घ्यायचं। बघा आता कसं छान परतलेलं आहे। आणि त्यामध्ये मग नंतर पाय धुतलेले सोडायचे आहे। काही लोक मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये पहिले ह्या पायाला शिट्ट्या आणून घेतात, म्हणजे ते नरम होतात। पण सावजी लोक डायरेक्ट फोडणीलाच घालतात, म्हणून ती ऑथेंटिक सावजी टेस्ट येते। आणि हे सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे त्या मटणाला, पायाला तो मसाला मुरतो। आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं। तेलामध्ये छान ते पाय मुरलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं। आता याला 4 ते 5 शिट्ट्या येऊ द्यायच्या। गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची। पायाला शिजायला फार वेळ लागतो। आता छान 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर बघा रस्सा कसा घट्ट आलेला आहे आणि हे पायही छान नरम मऊ शिजलेले आहे। आता आपण हे नागपुरी सावजी मटण पाय ताटामध्ये वाढून घेऊया। खायला फार चविष्ट लागतात। यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊ आणि सावजी मटण पाय तयार आहे।